बसा मॅडम. आणि एकदम बेफिकीर राहा. आत्ताचा स्वयंपाक सगळा स्वानंदीने केलाय. अरे वा. हे काय? गरमागरम खीर. आणि खीर स्वानंदी कशी बनवते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हो, कॉपीराईटचा टीचर आहे. मणी, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मी उद्याच वकिलांना बोलवलंय. सगळी प्रोसेस उद्यापासूनच सुरू होईल. तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मी तुम्हाला इथे राहायला तयार केलं, पण इथे राहण्यासाठी जो हक्क हवा ते देण्याची कायदेशीर कारवाई अजून मी सुरू केलेली नाहीये. उशीर झाला. खरं म्हणजे असं होता कामा नाही, पण काय आहे की माझ्या मनात जी भीती आहे ना की हे समजा सगळं बाहेर समजलं तर त्याचे काय परिणाम होतील, म्हणून माझं पाऊल पुढे पडत नव्हतं. पण आता नाही. आता मी तुला आणि नीलमला माझं नाव देण्याची जी कायदेशीर कारवाई आहे ती मी लगेचच सुरू करतोय. हो, नाही, मी कुठलीच कारणं देत नाहीये. मी लगेच सुरू करेन. काय रे सदा? साहेब, शालिनी मॅडम आणि संचिता मॅडम जेवायला येणार नाहीयेत, असं त्यांनी निरोप पाठवलाय. जातो. झालंय आमचं. एक नाटक संपलं नाही तर दुसरं नाटक सुरू. आज काय जेवायला येणार नाही, उद्या काय माझ्याशी बोलणार नाही. शालिनी आणि संचिता या घरात असले ना की शांतता नांदणारच नाहीये. मी हे विखुरलेलं घर एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यात की हे सगळं उद्ध्वस्त करतायत. आता काय करतील? आता उपाशी राहतील. आता न जेवून उपाशी राहून मला गिल्ट देतील. हाच त्यांचा प्लॅन आहे. इमोशनल ब्लॅकमेल करायचं, बस एवढंच माहिती आहे. सॉरी नीलम, जेवून घे. मम्मा, हे बाकी तुम्ही चांगलं केलं हा. आपण जेवायला येत नाही आहोत हे सांगून डॅडना चांगलं इमोशनल ब्लॅकमेल केलं तुम्ही. म्हणजे काय, ह्यांना कळायला हवं. त्यांनी ह्या घरात त्या बाईला आणि मणीला ठेवायचा निर्णय जो घेतलाय मला अजिबात आवडलेला नाहीये. ती बाई या घरात असेपर्यंत मी जेवणारच नाहीये. आपलं बंड आहे त्यांच्या विरोधात. हा, ते सगळं ठीक आहे, पण मम्मा मला एक गोष्ट अजिबात कळत नाही. म्हणजे डॅड त्या तिघांना घाबरून त्यांची बाजू घेत आहेत की डॅडना खरंच त्यांच्या यंग एज मधल्या रोमॅन्सचा नॉस्टॅल्जिया झालाय म्हणून ते त्यांची बाजू घेत आहेत. नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की मी जे पोहे बनवले होते ते माझ्याकडून तिखट झाले आणि डॅडनी ते मला मुद्दाम खाऊ घातले. याआधी डॅड असं कधीच वागले नाहीयेत मम्मा माझ्याशी. मग आत्ताच का? तेच तर ना संचिता, त्याचा विरोध म्हणून आपण जेवणाचा त्याग करायचा. मग बघ काही दिवसात कसे शरण येतात ते. ओ मम्मा, आपण खरंच जेवायचं नाहीये का? मला भूक लागली हो मम्मा. आपण काहीतरी ऑर्डर करूया ना प्लीज मम्मा. हवं तर मी ऑर्डर करते. संचिता, तू ह्या घरची सून आहेस. तुझा कसा अपमान केला तुझ्या लक्षात नाहीये? तुला तुझा मान महत्वाचा आहे की जेवण? म्हणूनच मी ह्या घरात जेवणार नाहीये आणि तुलाही जेवू नाही देणार आहे. ह्या घरात असेपर्यंत अन्नाचा एकही कण आपल्या पोटात जाता कामा नये. जेवणाचा त्याग करण्याऐवजी तिरस्काराचा त्याग करा, त्याने सगळं सुरळीत होईल. ए, तू इथे काय करतेयस? संचिता मॅडम, मानलं पाहिजे तुम्हाला. दाद दिली पाहिजे तुमची. ए स्वानंदी, तुला जे बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. ही अशी कोडी नाही घालायची मला. बरं, स्पष्टच बोलते. मला त्रास दिल्यावर, माझा अपमान केल्यावर मणी सर तुमच्यावर चिडतात. हे माहिती असूनही तुम्ही असं वागण्याचं डेअरिंग केलं. त्यासाठी कौतुक करावं वाटतंय तुमचं. कसलं डेअरिंग? वॉर्डन मॅडमला तिखट खाऊ घातल्याचं डेअरिंग.
इतक्या वर्षानंतर मणी सरांना त्यांची आई भेटली आहे. आता मुलाचं आईवर किती प्रेम असतं हे तुम्हा दोघींना वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यांच्या बायकोला त्रास दिल्यानंतर तिच्या प्रेमापोटी ते तुमच्यावर एवढं चिडतात, तर त्यांच्या आईला त्रास दिल्यानंतर ते तुमची काय हालत करतील याचा विचार करा. आणि हे असं वागायला हिंमत लागली असेल ना तुम्हाला. संचिता मॅडम, मणी सरांनी यावेळेस संयम दाखवला, पण इथून पुढे वॉर्डन मॅडमला त्रास देताना हजारदा विचार करा. असं वागताना हजारदा विचार करा. हेच वॉर्न करायला आलीये मी. आणि हो, जेवणाचं म्हणाल तर तुम्ही जेवलात काय नाही जेवलात काय याने या घरात कोणाला काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे जेवायचंय की नाही जेवायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि हो, जेवणात मी अजिबात तिखट घातलेलं नाहीये, त्यामुळे घाबरू नका. संचिता मॅडम, तुमच्यावर आणि माझ्यावर झालेल्या संस्कारात हाच फरक आहे. मणी सर, काय झालंय? कसला विचार करताय? तुम्ही कधी आला? मी आत्ताच आले. तुमचं लक्ष नव्हतं म्हणून विचारलं. मणी सर, बोला, बोलून बरं वाटेल. काय झालंय? नाही, काही खास नाही. काही खास नाही, पण मला तर वाटतंय तुम्ही काहीतरी विचार करताय. स्वानंदी, राहून राहून मॅडमचे विचार माझ्या डोक्यात येत आहेत. आज सकाळी त्यांनी ते तिखट पोहे खाल्ले, त्यांना अजून त्रास नसेल होत ना? म्हणजे अजून ऍसिडिटी वगैरे असा काही त्रास नको व्हायला त्यांना. मी जाऊन बघू का किंवा फोन करतो? नाही, पण फोन केला तर झोपलेला असेल तर रिंगने दचकून जागा होतील. त्यापेक्षा मी जाऊनच बघतो. जर झोपलेला असेल तर डिस्टर्ब नाही करणार, आणि जागे असेल तर चौकशी करतो. मी आलोच. मणी सर, अहो, आलोच. मणी सरांना त्यांच्या आईची किती काळजी वाटते. देवी आई, मणी सरांमध्ये आणि त्यांच्या आईमध्ये असंच प्रेम वाढू दे. सर, शांत झोपल्यात त्या. तुमच्या हातचं थंड दूध प्यायल्यानंतर बरं वाटलं असेल त्यांना, म्हणून शांत झोपल्यात. मी अजिबात काळजी करू नका. आणि बघा, आपल्यासारख्याच खाली झोपल्यात. स्वानंदी, एकतर त्या वर्षांनंतर मला माझी आई भेटली. त्यांना थोडाही त्रास झालेला मला सहन होत नाहीये. मला ना त्यांना जगातलं सगळं सुख द्यायचंय, कसलंच दुःख होऊ देणार नाही. पण मणी सर, तुम्ही त्यांना अजूनही वॉर्डन मॅडमच म्हणतायत.
हो त्यांना एकदा आई तर म्हणून बघा, खूप बरं वाटेल त्यांना. स्वानंदी, मी तुम्हाला बोललो ना, मला जरा वेळ लागेल. मी त्यांना आई म्हणून तेव्हाच हाक मारेल जेव्हा ती माझ्या मनापासून येईल. आता ती कधी येईल हे मला नाही माहिती. ठीक आहे, निघूयात आपण, नाहीतर त्यांची झोप मोड व्हायची. ऐक गणेश, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. ऐक ना, छान कॉफी बनव आणि मस्त नाश्ता बनव. खूप भूक लागली मला, आणि पटकन कर. ओके? सॉरी मॅम, साहेबांनी ही जबाबदारी तुमच्यावर सोपवली. मी केलं तर साहेब रागवतील माझ्यावर. अच्छा, माझ्यावर सोपवली नाही का जबाबदारी? मग तू काय करतोयस इथे? तू इथे काय करतोयस? निघ चल. मॅम, ही जबाबदारी साहेबांनी तुमच्यावर टाकली आहे. कोण आहे मी? नाही, मी कोण आहे? या घरची सून आहे की नोकर आहे मी? काय फालतू काम डोक्यावर टाकलंय डॅडनी माझ्या. रोज त्यांच्या त्या गर्लफ्रेंडसाठी, त्या नवरस मुलासाठी, त्या स्वानंदीसाठी मी नाश्ता बनवायचा. मी आणि काय म्हणाले मला, काल नाश्ता बनवण्यासाठी उशीर झालाय, आज वेळेत नाश्ता बनव. मी पण काय पर्याय आहे माझ्याकडे? बनवायला तर लागणारच आहे. ते म्हणतात ना, अळली गाय नी फटके खाय. बनवायलाच लागणार आहे मला. काय करू? आधी चहा करते आणि घालते त्यांच्या नरड्यात. काय? तेच मी तुला विचारतीये. काय अशी बघतेस काय माझ्याकडे? हे तू मुद्दाम आलीस ना माझ्यावर नजर ठेवायला? मी काय करतेय हे बघायला आलीस ना तू? म्हणजे इथे उभी राहून तू माझ्या चुका काढणार आणि डॅडना जाऊन सांगणार. हाच प्लान आहे ना तुझा? असं काहीच नाहीये. मी कशाला नजर ठेवू तुमच्यावर? ओ, तसं काहीच नाहीये. किती ग ती साधी बोळी. काय करावं तुझं? मूर्ख समजतेस मला? इथे लिहिलंय मी मूर्ख आहे. ए, तुला काय वाटलं? तू अचानक या घरची मोठी सून झालीस म्हटल्यानंतर तू, तुझी ती आई सासू, तुझा तो नवरा, तुम्ही तिघे मिळून राज्य कराल या घरावर? हुकूम सोडाल आमच्यावर? आम्हाला नोकर बनवाल असं वाटतंय तुला? ए स्वानंदी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. तू माझी बरोबरी कधीच करू शकणार नाहीस. कधीच नाही. अगं तू कुठे, मी कुठे? लायकी तरी आहे का तुझी? आणि मी डोक्यात आणलं ना तर मी काय करेन याची कल्पना सुद्धा नाही करू शकत तू. त्यामुळे लायकीत राहायचं. पुन्हा एकदा सांगतेय, तुझी आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही आणि करण्याचा प्रयत्न सुद्धा नाही करायचा. कळलं? अगदी बरोबर बोलतेस तू संचिता. तुझी आणि तिची बरोबर होऊ शकत नाही. काय ना, तुमच्यात एक मूलभूत फरक आहे. तू कितीही ठरवलंस तरी सुद्धा तू दुसऱ्यांशी चांगलं वागू शकत नाही, आणि स्वानंदीने कितीही ठरवलं तरी सुद्धा ती दुसऱ्यांना त्रास देऊ शकत नाही. हा फरक आहे. आणि काय ग, स्वानंदी इथे आली, तुला काही अडचण झाली का? तुझा काही वेडावाकडा प्लॅन होता का की स्वानंदी इथे आल्यामुळे तो फसला? डॅड, प्लान माझा? डॅडो, काय बोलताय तुम्ही? मी इथे चहा करायला आले होते सगळ्यांसाठी. तुम्हीच म्हणालात ना चहा नाश्त्याची जबाबदारी माझी असेल म्हणून.
डॅड, मी माझी जबाबदारी निभावतीये. स्वानंदीसाठी, मणीसाठी, वॉर्डन मॅमसाठी, सगळ्यांसाठी चहा करायला आले होते. आणि मी हिला हेच सांगत होते की स्वानंदी, ही जबाबदारी माझी आहे. तू किचन मध्ये नाही आलीस तरी चालेल, विचारा डॅड तिला. संचिता, जबाबदारी तुझी असली तरी सुद्धा किचन स्वानंदीचं पण आहे. ती इथे केव्हाही येऊ शकते. संचिता, तुम्ही दोघीही माझ्या सुना आहात आणि तुम्ही दोघींनीही या घरामध्ये गुण्या गोविंदानं नांदावं एवढीच माझी इच्छा आहे. बरं झालं स्वानंदी, तू इथे भेटलीस मला. मी तुला हाक मारणारच होतो. वकील आपल्या घरी येणार आहेत तुमच्या कामासाठी. नाही सोडणार आहे कुणाला, कुणालाच नाही. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. तू तुमची चौकशी करायला आलो होतो. कसं वाटतं आता? म्हणजे काही त्रास नाही झाला ना रात्री? ऍसिडिटी वगैरे असं काही? नाही रे, मी अगदी ठणठणीत आहे. एवढा विचार नको करूस. किती काळजी करशील? थोडस तिखट खाल्ल्यामुळे ऍसिडिटी झाली, पण हा, तू ते थंड दूध जे आणून दिलंस ना, त्याच्याने लगेच फरक पडला. रामबाण उपाय तो. आणि तुला काय वाटलं? हे असं थोडस तिखटाने वगैरे तुझी आई लगेच आजारी बिजारी पडणार एवढी लेची पिची नाही रे मी. तू कसं काय? तुमची चौकशी करायला आलो होतो. हो, माझ्या बरोबर वॉक करणं. तू पण आता सवयीला सकाळी उठलं ना की थोडासा तरी वॉक नक्कीच करायचा. वॉक करणं शरीरासाठी अतिशय चांगलं असतं. गुड मॉर्निंग मम्मा. काय करते तिथे? गुड मॉर्निंग. कशी वॉर्डन मॉर्निंग वॉक करते बघ. आणि आश्रित मणी आपल्याच घरात आपल्याच लॉनवर कसा बागडतोय बघ. ए सुजित, चल ना माझ्या बरोबर मॉर्निंग वॉकला. आपण दोघं जाऊया. चल ना आलू. मॉम, काय मॉर्निंग वॉक डायरेक्ट? आर यू ऑल राईट? नाही, म्हणजे तू मॉर्निंग वॉकला जाणं म्हणजे मी सकाळी सकाळी देवघरात बसून देवपूजा करणं एवढं अशक्य आहे ग. काय बोलतेस तू? बरी आहेस ना? एक मिनिट, आलो मम्मी. सुजित, हॅलो. ही सवत कशी स्वतःच्या मुलाबरोबर मॉर्निंग वॉक करत फिरते. आणि इकडे माझा मुलगा मॉर्निंग वॉक तर बाजूला राहिलं, पण मलाच काहीतरी बोलून माझी मस्करी करून निघून गेला. वकील साहेब, तुम्ही हो, सर पोद्दार साहेबांनी बोलावलं होतं. हा, काही काम आहे सांगितलं होतं का? नाही, तसं काही म्हणाले नाही. महत्वाचं काम आहे या इतका निरोप दिला होता. अच्छा. या संचिता, जा त्यांच्यासाठी चहा करून आण. तोपर्यंत आम्ही कामाचं बोलतो. खरंच नको सर, कामाचं काय तेवढं सांगा. कारण मला लगेच निघायचं आहे, कोर्टातही जायचंय. काम महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला मी लगेच बोलवलंय. आणि काम आमच्या कुटुंबाशी निगडीत आहे. या ना, या या या, बसा. आता या वकील साहेबांना सांगून डॅड सगळी इस्टेट मणी आणि स्वानंदीच्या नावावर करणार की काय? नाही 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 नाही, सुजितला हे सांगायलाच हवं. सुजित, सुजित खाली चल, आपली वाट लागली. चल. काय झालंय? सुजित खाली तो वकील आलाय. कोण वकील? सुजित असं काय करतोयस? डॅडना भेटायला त्यांचा वकील आलाय. चल चल. वकील साहेब, माझ्या आयुष्यातली अशी एक गोष्ट आहे की जी बाकीच्यांपासूनच काय तर
माझ्या घरच्यांपासून मी अनेक वर्ष लपवली आणि त्यामुळे 2 व्यक्तींना त्यांची चूक नसताना त्रास सहन करावा लागला. पण आता नाही. आता वेळ आली आहे की ही गोष्ट जगासमोर यायला हवी. कोणती गोष्ट? हा मणी, तुम्ही याला ओळखताच. हो, त्यांना कोण नाही ओळखत. आजवर मणीला सगळेजण एक आश्रित, मी जगवलेला, मी वाढवलेला ह्या नजरेतून बघत होते. पण आता नाही. कारण मणी एक आश्रित नसून माझा मुलगा आहे. आणि ही मणीची आई, माझी पहिली पत्नी नीलम. आणि आता नीलमला आणि मणीला माझं नाव आणि त्यांचा हक्क मला द्यायचा आहे.